नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये। स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल। तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील। तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात। एकदा अवश्य भेट द्या। त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला। आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव। तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध। सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर। संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27। शासकीय परिपत्रकाचा गैरवापर करून गाव पुढारी वर्गाच्या सहकार्याने राजकीय द्वेषातून आदिवासी कुटुंबाच्या राहत्या शेडवर चालवला JCB। आदिवासी कुटुंब बेघर, कोपरगाव तालुक्यातील संतापजनक घटना। मौजे देरडे, कोऱ्हाळे, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर येथे तक्रारदार महिला संगीता संजय मोरे या आदिवासी कुटुंबातील महिला आपल्या कुटुंबासमवेत पिढ्यानपिढ्या गायरान जमीन गट क्रमांक 56-1 व 56-2 मध्ये वास्तव्य करत होत्या। पण शासनाच्या परिपत्रकाचा अवमान व आर्थिक हितसंबंध जोपासून शासकीय यंत्रणा, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, सरपंच अशा विविध यंत्रणांच्या माध्यमातून JCBच्या सहाय्याने वास्तव्य असणाऱ्या या आदिवासी महिलांचे राहते शेड जमीनदोस्त करून त्यांना बेघर करण्यात आल्याची संतापजनक घटना 7 ते 8 महिन्यांपूर्वी मौजे देरडे, कोऱ्हाळे, तालुका कोपरगाव येथे घडली असून त्या दिवसापासून ही महिला शासकीय दरबारी न्याय मागत वणवण फिरत आहे। या आदिवासी महिला कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून रोजंदारी करून हे आपल्या पोटाची खळगी भरतात। आदिवासी कुटुंब प्रमुख महिलेच्या म्हणण्यानुसार गाव कारभारी, सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व त्यांचे बगल बच्चे यांनी कामगार तलाठी, मंडल अधिकारी यांना हाताशी धरून या सरकारी गायरान जमिनीमध्ये धनदांडग्या लोकांना आर्थिक हितसंबंध जोपासून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अतिक्रमण व अपहार केला आहे। आम्ही आदिवासी समाजातील असल्या कारणाने व पूर्ववैमनस्य तसेच राजकीय दबावातून आमच्यावर कारवाई करू बेघर करण्यात आले असे संगीता मोरे यांनी सांगितले आहे। व मोरे या ज्या ठिकाणी वास्तव्य करत होत्या त्या जमिनीवर कामगार तलाठी कार्यालयाचे बांधकाम सुरू करण्यात आले असून बांधकाम प्रगतीपथावर आहे। सदर बांधकाम बेकायदेशीर आहे असे मोरे यांच्याकडून सांगण्यात आले। विशेष म्हणजे ही कारवाई कायद्याच्या चौकटीत बसून केली की नाही असा प्रश्न पडतो। कारण शासनाचा, न्यायालयाचा GR आहे की गायरान जमीन असेल किंवा कोणी त्यात वास्तव्य करत असेल तर त्यांना बेघर करता येत नाही आणि जरी कारवाई झाली तर अशा कुटुंबाचे तात्काळ पुनर्वसन करावे लागते, हा कायदा सांगतो। आणि गेल्या 7-8 महिन्यापासून हे कुटुंब बेघर असून त्याचे पुनर्वसन का नाही? विशेष म्हणजे संगीता मोरे यांचे वास्तव्य होते ते जमीन गट क्रमांक 56/2 ही जमीन भूमिहीन व बेघर लोकांच्या घरासाठी राखीव असताना ही कारवाई सूडबुद्धीने तर झाली नाही ना, असा प्रश्न पडतो। विशेष म्हणजे संगीता मोरे यांच्यावर अशी कारवाई होण्याची ही 3री वेळ आहे। घटनेनंतर मोरे यांनी कोपरगाव तहसील समोर उपोषण केले, जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले, BDOंना निवेदन दिले, नाशिक महसूल आयुक्तांकडे तक्रार केली, पण कुणीही दाद दिली नाही। उलट त्यांना धमकावण्यात येत आहे। तक्रार केली तर याद राखा, शिवाय आजपर्यंत वृत्तपत्र व मीडियामध्ये देखील बातमीपत्र सादर करू दिले नाही। या संदर्भात संगीता मोरे यांनी न्यायालयात धाव घेतली असून खटला प्रलंबित आहे। अशा घटना अनेक गावात घडतात, पण धनदांडग्यांच्या दबावापुढे त्यांना वाचा फुटत नाही। आज एक आदिवासी कुटुंब बेघर होऊन न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। शासकीय दरबारी जर न्याय मिळत नसेल तर गरीब आदिवासी कुटुंबाने न्याय मागायचा तरी कुणाकडे? की पिढ्यानपिढ्या फक्त गरिबाने अन्यायाचं सहन करायचा? हे खेदजनक आहे।
ही घटना अतिशय निंदनीय आहे, तरी शासकीय कायद्याच्या चौकटीच्या माध्यमातून घटनेची चौकशी व्हावी, संबंधित बांधकाम थांबवावे व हे जे कोणी यात अधिकारी, कर्मचारी, गाव पुढारी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पीडित आदिवासी कुटुंब प्रमुख महिला संगीता संजय मोरे यांनी केली आहे. एकदम बस धरून राहा, सेंटर इकडे तिकडे होईल. मध्ये तुटले, आता ते काय करते, चांगले तुटली जॉईंट सुरू होते, पत्रा उचाकल्यावर काय आहे काय मारायचं हा या खर्च काय दरवाजात गुतलेलं होतं.
काढला काय इकडून होईल खाली पडेल इकडून वाऱ्यान खाली पडेल बाहेर खाऊन आज 30 वर्षापासून जाम केलं मला अहो यानं जाम केलं मला माहिती का यांना नशी देत मी माझा ज्याने नाश केला त्याचा नाश होईल तुम्ही त्यांना बोला ना यांना नाही बोलायचं जेवढा अत्याचार चालवला काय आहे ना मला लिहून द्या तुम्ही मॅडम मला कागद लिहून द्या देवा तुम्हीच उचला तुम्ही ते सांगा उभा रे झेंडा तिथे झेंडा आहे तिथून यांची शूटिंग काढ घरकुल दिलं हे मान्य पण हे मुलीनं जागा घेतली ती बापाला दिली जागा बांधायला घरकुल नव्हतं म्हणून तिने जागा दिली त्याच्यावर घरकुल घेतलं नवऱ्याचा मला कुठलाही संबंध नाही 20 वर्षापासून तो तिकडं आणि आम्ही इकडं राहतोय मला ही जागा दिलेली तसं आम्ही इडोची 91 आल्यापासून 20 वर्षापासून माझा नवरा इथे येत नाही जात नाही आम्हीच येतून राहतो खातो पितो येत पाहायला पण येत नाही आहे आणि त्यांचं जरी म्हणणं असेल घरकुल दिलं मान्य घरकुल दिलं पण कोणची जागा आहे कोणतं जागा दिली शासनाची आम्हाला कोणची जागा दिलेली आहे ना त्याचे उतारे द्यावा त्यांचं नावगाव द्यावा आम्हाला त्या जागेचं आम्हाला काय म्हणणं नाही माझं मी 18 शिट्टी महिला आहे माझं पुनर्वसन कुठलंही आहे ना केलेलं नाही आहे मला कुठला बी लाभ दिलेला नाही वरून तंटामुक्ती अध्यक्षानं काय लिहिलं या जागेवर जे राहील त्यांना कोणती सुविधा भेटला जाणार नाही काय करता येईल ते करून घ्या तंटामुक्ती अध्यक्ष आला मला 2-3 शिव्या देऊन गेला बोलायचं नाही ग्रामसभेमध्ये मी बोलले तर याने लगेच मला काढून दिलं लगेच शिव्या दिल्या ग्रामसभेमध्ये सुद्धा 26 जानेवारीला जाते मी 15 ऑगस्टला जाते मी यायनं आम्हाला काढून द्या ते आमचे लोक कोणी तिथं गेले तरी त्यांना काढून दिलेलं यायनं यांचेच लोकशाही सध्या आणि डायरेक्ट मला म्हणत्या काय करता येईल कर तू आणि रडून गागून आणि कावरं करती म्हणे आम्हाला डायरेक्ट हात धरून ग्रामसभेमधून काढून दिलेलं आहे यायनं असं केलेलं आहे माझ्याभोवती इतका त्रास दिलेला आहे मला फार रडखुंडी केलेली आहे यायनं मला फार हत्ती करून टाकेली रात्रीची त्या मारायला धावा त्या कालवा ग्रामसेवका डायरेक्ट मावं धावली सही देणार नाही सही दिली तर मग काय होईल पाय म्हणे मी देणार नाही तुला काय माहिती कंप्लीट करायची कर मी जागा सोडणार नाही काही झालं तरी जागा सोडणार नाही मी तिथं आत्महत्या करून टाकील नाही तर मी काहीतरी डिझेल वतून पेटवून घेईल नाही तर कोणता एक पर्याय मी शोधून घेईल आमच्या अख्खे झोपून ठेवलं रोडवर जाऊन झोपून राहू आम्ही यांना काय करायचं ते करू द्या आणि काय करायचं ते आमच्या पद्धतीनं होऊ द्या आणि मी इकडं त्याला टायपीस बांधायचं यांना जागा मोकळी खुराड्यापासून दिलेली आणि यानं काय केलं खुराड्यापासून जागा मोकळी करून देऊन बांधलं आदल्या दिवशी मोजून गेले आणि दुसऱ्या दिवशी लगेच मला मावा हातीच्यापणा सुरू केला यायनं मग हे काय कारण आहे याचं वालं आणि जो मध्ये पुढं बोलतो ना पदावर नसताना तो येतो आधी बी मला शिव्या देऊन गेला त्याची आई पदावर आहे ना मग त्याचे नाही यायचं मला बोलायला सरपंचीबाई साहेब येत नाही सरपंचीबाई आमचीच आदिवासी यांना डायरेक्ट समोर घ्यायचं आम्हाला मी कोर्टात टाकेलं याला टे लावलेलं आहे यांना जेव्हा बोलवतील त्या टायमाला मी तिथं हजर होईल तोपर्यंत मी खाली करणार नाही मी कारण खाली करू शकणार नाही मी सुप्रीम कोर्टात पण अर्ज दिलेले परत याच्यात पण केस चालू आहे मावाली औरंगाबाद कोर्टात पण केस चालू आहे आणि वेळोवेळी कलेक्टरला पण मी अर्ज दिले त्यांचा आम्हाला पोष येत नाही परत तहसीलदाराची पोष येत नाही पोलीस स्टेशनची पोष येत नाही मला काय याचं कारण काय आहे नगरपर्यंत प्रकरणं देऊन शेवट कदरून मी औरंगाबादला टाकलेले मग माझ्या याच्यावर काही म्हणणं नाही आहे माझी जागा मलाच लागते मी ही जागा सोडू शकणार नाही राहुरी तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा.